सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे. पावसातच शेतकऱ्यांचे आपापल्या शेतीचे रोपणी आटोपण्याकडे लक्ष लागलेलं आहे. पावसात शेतकरी शेतावर जाऊन रोपणीची तयारी करत आहे. मंगळवार गोविंदपूर येथील रामदास खांदेवे हा शेतकरी मांगरूळ शिवारातील शेतावर सायकलनं आला होता. शेतावरील काम आटोपल्यानंतर पुढे काय झालेलं आहे पहा. चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. काम आटोपल्यानंतर सायंकाळी 5:30च्या सुमारास शेतकरी आपल्या गोविंदपूर या गावी सायकलनं जायला निघाला. मांगरूळ ते गोविंदपूर या मार्गाने नहरच्या समोरील नागमोडी वळणावर अचानक वाघ समोर आला. जंगलातून रस्त्यावर अचानक वाघ समोर आल्यानंतर दोघंही एकमेकांसमोर होते. दोघांच्याही मागे पुढे कुणीच नव्हतं. काय करावं काहीही सुचत नव्हतं. प्रत्यक्ष वाघोबाच समोर उभा असल्यानं शेतकरी निस्तब्ध झाला. जीवाचं काही बरं वाईट होईल तेवढ्यातच मांगरूळवरून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस आली. वाघ आणि शेतकरी दोघंही एकमेकांसमोर उभे असल्याचं थरारक दृश्य त्या ड्रायव्हरला दिसलं. त्यानंतर त्यानं भरपूर प्रमाणात बसची रेस केली. त्यानंतर वाघ थोडासा मागे हटल्यानंतर त्या बस ड्रायव्हरनं तात्काळ त्याच्यापाशी शेतकऱ्याजवळ बस नेऊन त्याच्याजवळ थांबवली. त्यानंतर त्यानं अक्षरशः त्याची सायकल ही एसटीत घेण्यात आली. एसटी बसमुळे वाघोबा क्षणात त्या ठिकाणाहून जंगलाच्या दिशेने निघून गेला. वेळ आली होती पण काळ आला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आलं. तर या एसटी चालकाचं आपण सुद्धा कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.